हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यू के या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आहे अक्षय तृतीया, त्यानिमित्ताने मी तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते अक्षय तृतीयाच्या। तर अक्षय तृतीया तर आहे म्हणून स्पेशल मेनू तर बनणारच आहे, पण आज यूकेमध्ये टेम्परेचर पण छान आहे, म्हणजे 23 डिग्री सेल्सिअस आहे। त्यानिमित्ताने आम्ही समरमध्ये सूट होतील असे कपडे घातलेले आहेत। समियाने छान असं प्रिन्सेसवाला फ्रॉक घातलेला आहे। समिया दाखव तुझं फ्रॉक, सुंदर का? समियाला ॲक्च्युली फ्रॉक ड्रेस घालण्यासाठी खूप आवडतात, पण इथे क्लायमेट तसं नसतं म्हणून पॅन्ट्स वगैरे घालायला लागतात। तर जेव्हा पण कधी फ्रॉक घालेल किंवा ड्रेसेस घालेल तिला खूप आवडतं। आणि आता मी इथे जेवणाची तयारी सुरू केली आहे। या सगळ्या भाज्या ज्या उकडून घेतलेल्या आहेत पाण्यामध्ये, कोणी कोणी फ्राय पण करून घेतात तेलामध्ये, पण जास्त तेलकट नको म्हणून आम्ही पाण्यामध्ये उकड काढून घेतलेली आहे। इथे टोमॅटो आहे फोडणीला आणि इथे वाटण केलेलं आहे। तर या वाटणामध्ये कांदा, ओलं खोबरं, आलं लसूण आणि मिरची, कोथिंबीर याची पेस्ट केली आहे। इकडे पनीर पण फ्राय करून घेतलं आहे, शॅलो फ्राय केलं आहे। ते आता मी पाण्यात टाकून ठेवेल, म्हणजे ते चेवी होणार नाही, पाण्यामध्ये टाकलं की ते सॉफ्टच राहतं। आणि इथे फोडणीची तयारी चालू आहे, खडे मसाले वगैरे, इकडे सगळे मसाले वगैरे असे घेतलेले आहेत आणि इथे मसाल्याचा डब्बा आहे। तर आता फोडणीला सुरुवात करूया। तर आधी याच्यामध्येच पनीर फ्राय करून घेतलं होतं, त्याच्यातच फोडणी टाकणार आहे। सगळे खडे मसाले टाकणार आहे, मोहरी, जिरं, हिंग, हळद, गरम मसाला, कॉफी कॅट, धना पावडर, मिरची पावडर, सगळं मिक्स झालं की त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आणि त्याने थोडं पाणी। भाजीला फोडणी चालू तोपर्यंत इथे मग पुरीचं पीठ मळते। त्याच्यामध्ये साखर, मीठ आणि गव्हाचं पीठ आणि रवा घेतला। रव्याने थोडीशी कडक होणार पुरी आणि साखरेने काय होतं आई, पुरी फुगायला मदत होते। आणि याच्यामध्ये आता आम्ही तेलाचं मोहन पण टाकणार आहे। आणि पीठ मळून घेते, तोपर्यंत भाताची पण तयारी चालू आहे। तर आजचं काय मेनू आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच, कारण मी आता सांगत नाही आहे। आणि त्या समियाची चालू आहे मस्ती, सतत हे पाहिजे ते पाहिजे, काय पाहिजे, छान तरी आली आहे। ते शिजतं म्हणजे अजून थोडा वेळ लागेल, मग नंतर त्याच्यात भाज्या ॲड करू आपण। तोपर्यंत इथे कुकर ठेवलेला आहे भाताची फोडणी करण्यासाठी। तर इथे भाजीची फोडणी आता होत आली आहे, तोपर्यंत भाताची तयारी सुरू केली। तर ऑनियन कट करून झालेले आहे, आता मी टोमॅटो कट करते। ग्रेव्ही रेडी झाली की इथे भाजी पण ॲड करणार त्याच्यामध्ये। या फक्त पाण्यातून काढलेल्या भाज्या त्याच्यात टाकल्यात, पनीर आपण शेवटी टाकणार। आणि इथे राईस पण रेडी होतो आहे। दोघी जणी स्वयंपाक करत असल्यामुळे लवकर स्वयंपाक होतो, म्हणजे एकीने कट करून दिला आणि एक फोडणी देते त्याच्यामुळे। आणि फक्त आम्ही दोघीच जेवण नाही बनवत, तर समिया पण इथे तिच्या किचनमध्ये जेवण बनवतं। काय बनवते? दाल। अच्छा, तुला खायचे का? हो, देणार ना तुम्हाला। भाजी आणि भात ऑलमोस्ट रेडी होतोय आणि आज आमरस पण बनवणार आहे, पण आमरससाठी आम्हाला कुठेच हापूस आंबे मिळाले नाही। बहुतेक ठिकाणी आम्ही बघितलं तिकडे सगळीकडे केशर आंबे होते आणि आमरस म्हटलं की हापूस आंब्याचंच छान होतं, म्हणून आम्ही हे हापूस आंब्याचं पल्प आणलेलं आहे, त्याचा आम्ही आमरस बनवणार आहे। तो ओपन करून बघते, त्याच्यामध्ये थोडंसं काही ॲड करावं लागणार आहे की सगळं रेडी झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी तर बरोबर आहे, म्हणजे आम्ही अजून त्याच्यामध्ये काही ॲड नाही करणार आहे।
है ना, रेडी आहे, रेडी टू ईट आहे. आणि आमरस सोबत खाण्यासाठी आपण बनवणार आहे पुरी. समीया खूप एक्साइटेड आहे ना. कसं मस्त आहे, आवडला. भाज्या शिजल्यात त्याच्यामुळे आता कसुरी मेथी टाकणार आणि त्याच्यामध्ये पनीर पण लगेच टाकू. आणि एक उखाळ काढला की कुर्मा भाजी रेडी. छान तवंग आलाय आणि सुवास पण छान दरवळतोय पूर्ण घरामध्ये. आणि इथे समीया काय करते? पुरी बनवते. टमाट्याच्या फक्त बस चांगलं फक्त बस. आणि इथे समीया मला हेल्प करते पुरी आणून द्यायला आहे ना. थँक्यू. देते. समीयाला पुरी बघून भूक लागली आहे ना. तर असा आहे आज आपला मेनू. अक्षय तृतीया स्पेशल. लोणचं आहे, कुर्मा भाजी, आमरस, पुरी आणि पुलाव बनवला आहे. आणि हे जे पापड आहेत ते गेल्या वर्षी घरीच बनवलेले होते, ते नाचणीचे पापड आहे. आणि इथे समीयाचं ऑलमोस्ट जेवण होत आले. समीया काय आवडलं? हे आणि हे नाव काय? आमरस आणि पुलाव. हां, तर आता आमचं जेवण झालं आहे, सगळं आवरून वगैरे झालं आहे. आमरस एकदम छान होता, म्हणजे त्याच्यामध्ये काही टाकला नव्हता तरी घरी बनवल्यासारखी त्याची चव होते. खूपच भारी जेवण झालं होतं. आणि आज सूर्य पण आलेला आहे, क्लायमेट पण छान आहे, त्याच्यामुळे आम्ही आलो आहे आमच्या घराच्या समोर जे गार्डन आहे बँस्टेड पार्क तिथे. कारण समीया आज स्कूलला सुट्टी असल्यामुळे लेट उठली आहे, तर आता ती काही झोपणार तर नाही आहे, त्याच्यामुळे तिला पार्कमध्ये घेऊन आली आहे मी खेळायला. हे असं बँस्टेड पार्क आहे, अगदी आमच्या घराच्या समोर. फायनली इथे समर सुरू झाले. तर आता समरमध्ये इकडे सूर्य 9 वाजेपर्यंत वगैरे असतो, त्याच्यामुळे समीयाचं लवकर काही खेळून होणार नाही आहे. आणि समीयाचं इथे एकटीचं गेम चालू आहे छान. तर असा होता आमचा दिवस आणि छान मेनू पण होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.